हा खर्च पुरा निघून जाते कळब्यावर हो आणि कुटारावर. कुठारावर म्हणजे 25,000 2 लाख रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्याला याच्या इतकं समाधान कशातच नाही. नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. हायटेकचे 3201 नावाची व्हेरायटी यावर्षी खूप काही चांगला रिझल्ट देऊन गेली आणि ज्वारीचं वाण कोणतंही असलं तरीही यावर्षी जे सालमान आहे ते यावर्षी एकदम चांगलं असल्याकारणानं प्रत्येक शेतकऱ्याला चांगलाच फायदा होऊन राहिला. तरी पण आपण आज मागे यांचा एक व्हिडिओ काढला होता. 4 एकराची शेती आहे यांची. त्यांना फक्त आपण नियोजन काय काय केलं होतं त्या संदर्भात 2 मिनटं विचारू. आज यांची ज्वारी पूर्णतः काढून एकदम ओके आहे. ते पोते असे शिवलेले आहेत. दादा नमस्कार. दादा हो दादा बोला. नमस्कार. नमस्कार. किती एकरा क्षेत्र आहे? 4 एकर. 4 एकराचं. बरं बरं बरं. तर आज काय झडती लागली म्हटलं तुम्हाला? 20 क्विंटल. एका एकराला 20 क्विंटल. एकरी 20 क्विंटल. बरं. 80 पोते ज्वारी झाली. तर मला एक सांगा की तुम्हाला आतापर्यंत यायला खर्च किती आला? 25,000. 25,000 रुपये. म्हणजे पेरेपासून तर बस काळेपर्यंतचा. तर हे जे उधळ दिलं होतं नाही, हे तर ज्वारीच आहे ना उतरली. हे उधळी ज्वारी आहे ना? काय पाहिल्या नाही का कशी काय ते? 3.5 पोत थैली. म्हणजे एका थैली 3.5 क्विंटल. एका थैलीला 3.5 क्विंटल ज्वारी यांना द्यायची मजुराला. तर मजूर हे कुठचे सांगितलेले आहेत तुम्ही? ते साखरशी देऊ काय. साखरच्या देऊळगावचे मजूर सांगितलेले आहेत ना? बरं. तर काय अपेक्षा होती बरं तुम्हाला यावर्षी? एवढीच व्हायला पाहिजे होती का याच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे होती? जरी जास्त व्हायला पाहिजे पण ते जसं पाणी कमी पडलं होतं ना. थोडं पाणी कमी पडलं होतं आहे ना? म्हणजे पाणी कमी म्हणजे पाणी दिल्याने गेलं का नव्हतं तुमच्याकडे? पाणीच कमी पडलं होतं. पाणीच कमी पडलं होतं आहे ना? तर आज जे तरी बी तुमचं मन समाधान आहे ना? पण तरी याच्यात नाही समाधान आहे ना? आज जर समजा तुम्हाला 80 पोती जर ज्वारी झाली तर सरासरी 25 जर हिशोब केला तर आज 2 लाख रुपयाचं उत्पन्न झालं तुम्हाला. म्हणजे 25,000 2 लाख रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्याला याच्या इतकं समाधान कशातच नाही. मला तरी असं वाटते. समजा कमी खर्चात आणि कमी खर्चात. बाकी या शेतकऱ्यांनी पेरायला पाहिजे का? काय म्हणणं आहे तुमचं? शेतकऱ्या अगोदर पाहिजे फक्त आधी पाहिजे. सोयाबीन निघले सोयाबीन निघालं जर शेतकऱ्याने जर पेरलं समजा फायदा आहे. तर चांगलं उत्पन्न होते आहे ना? आणि उशिरा जर पेरलं तर हे घाण होते जरा पाण्याच्यानं. थोडं पाण्याच्यानं घाण होते आहे ना? जमीन तयार नाही होत हो. त्याच्यानं. तर तुमचं म्हणणं आहे जसं सोयाबीन निघेल तसं शेतकऱ्यांनी पेरायला पाहिजे. सोयाबीन निघले सोयाबीन निघाल्या तर याला फवारणी वगैरे किती दिल्या होत्या? काही फवारण्या दिल्या 10,000 दिले. 10,000 आहे फवारण्या दिल्या आहे ना? खत नाही दिले. याला खत दिलेलं नाही तुम्ही आहे ना? 4 एकराचा प्लॉट आहे ना? 4 एकर. आज यांचा प्लॉट पूर्ण बरं. मला एक सांगा की आता हे जे पेंड्या निघालेल्या आहेत किती पेंड्या निघाल्या? ह्या निघतील 2,000 पेंडी निघतील. 2,000 पेंडी निघाल्या आहे ना? दाट होतं जरा. दाट होत आहे ना? तर 80 पोते ज्वारी झाली आणि 2,000 यांना कडबा होईल आता आहे ना? तर कडबा नफ्यातच राहणार आहे तुमचा? कळबा 1,000 रुपये 1,000-1,200 रुपये नाही चालू. 1,000-1,200 रुपयानं कडबा चालू आहे. म्हणजे 1,200 रुपयातनी 100 पेंड्या आहे ना? तर त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती रुपये होऊ राहिले मग? दादा काय म्हणणं आहे तुमचं? कडबा किती रुपयाचा होईल? कळबा होईल 20,000. 20,000चा कडबा होईल. म्हणजे आज मला एक सांगा की 20,000चा कडबा आणि 2 लाख रुपये ज्वारी तुमच्या आज दाढी आली. तुमच्या वडिलाचं म्हणणं आलं की जर शेतकऱ्यांनी लवकर जर पेरलं समजा सोयाबीन निघता तर त्यावेळेस अजून चांगला रिझल्ट येईल आहे ना? आता तुम्ही मेहनत करता. नेमकं आज तुम्हाला घरी तुमचं म्हणजे पीक चाललं तर कसं वाटू राहिलं तुम्हाला? चांगलं वाटू राहिलं. चांगलं वाटू राहिलं. समाधान आहे तुम्ही? समाधान आहे. निसर्गानं नाही पाण्याने दिला जरासा त्रास. बरं. हां हवा पाणी सुटलं होतं. हो त्रास झाला जरासा. बरोबर आहे. आता तेवढं हे करून घेतलं. गंजी झाली ती ओली. गंजी ओली झाली होती है ना? शेतकऱ्याला कसं आहे की भाऊ शेतकऱ्यावर संकट येतच राहतात आणि शेतकऱ्याचं हृदय एवढं मोठं आहे की त्याच्यावर संकट किती आले तरी ते झेलून घेण्याची क्षमता आहे त्यातनी. मेहनत केल्याशिवाय काहीच नाही. मेहनत केल्याशिवाय काही नाही. मेहनत करावं लागते. बरोबर. आज 25 रुपयाने जरी भाव झाला तरी 2 लाख रुपयाचं तुम्हाला उत्पन्न आलं. 30 रुपयाने जर तुमची ज्वारी गेली तर 2,40,000 50,000पर्यंत तुमचं उत्पन्न होणार आहात. आणि कडबा हा
याच्यात समजा नफे 20 नफे. नफ्यात आहे. हम्म. म्हणजे पूर्ण तुमचं म्हणणं आहे की कळबा जो आहे हा खर्च पुरा निघून जाते कळब्यावर हो आणि कुटारावर. कुटारावर आहे ना. हो. तर कुटार एवढं फार काही मोठं नाही दिसून राहिलं मला. एक टाली निघलं कुटार एक टाली निघाला आहे ना. 4 एकरात. कुटारही विकल्या जाते का मग ते हो असं का? हो 4 एकरात एक टालीच फक्त कुटार निघाला आहे ना. हो. तर काय भाव जाते बरं त्या कुटाराचा? 2-3 हजारात जाईन ते. येतात पण आहे ना. हो 2-3 हजार रुपये तरी येतातच. हो हो. म्हणजे या कळव्यापासून असं कोणतंच हे नाही की हे वाया जाणारं नाही, वाया जायचं काही वाया जायचं नाही. आज याची कुटी बी केल्या जाते, कळबाई विकल्या जाते आणि कुटार. कुटारही विकल्या जाते आहे ना. हो. तर चला मंडळी, असा यांचा पूर्ण असा गंज लागलेले आहेत. 2 टप्प्या मारल्या आहे ना तुम्ही. आज यांच्या शेतातनी 80 पोते पूर्ण ज्वारी भाऊ, झालेली आहे. खरोखर समाधान आहेत. आणि असंच जर पीक जर शेतकऱ्याच्या पदरी जर पडलं तर शेतकरी हा कुठंच मागे राहू शकत नाही. हे आज सिद्ध झालं. आज 4 एकरातनी यांना 80 पोते ज्वारी झाली. आज भाव बी मार्केटला चांगला आहे. खरोखर दादा धन्यवाद. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.